महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार राहुल डिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांचा जाहीर सत्कार बिझनेस बे अपार्टमेंट मुंबई नाका या ठिकाणी करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, कांतीलाल चोपड़ा, सोनल दगड़े व लँड एम्पायर ॲडमिन नम्रता वेडिया, लँड एम्पायरचे प्रमोटर्स मंदार वाईकर व सचिन शाह यांनी नवनिर्वाचित आमदार यांना शाल, श्रीफळ तसेच लँड एम्पायरचे प्रमोटर मंदार वायकर यांनी भारत देशाचा तिरंगा देऊन त्यांचा सत्कार केला। खाली इकडे तसेच यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर तसेच लँड एम्पायर व जितो यांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजू भाऊनी बरेच मुद्दे सांगितले आणि ते मुद्दे पाहून मलाच टेन्शन आलं। आता एवढे कामं करायचे, कारण अजून गुलाल पण आमचा निघाला नाही, एवढ्या अपेक्षा ताईंना सवय आहे, पण मी थोडासा नवीन आहे, त्याच्यामुळे थोडस घाबरायला होतं। परंतु आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्याच महत्वाच्या होत्या। परंतु संजू एक मान्य कराल की आमच्या तिघांकडून कधीही कोणत्या व्यापारी असेल किंवा कोणता उद्योजक असेल त्याला कधीही त्रास झाला नाही। सर्व पदाधिकारी, चित्तोचे सर्व पदाधिकारी, सोनलताई दगडे आणि आता ज्यांचा आमचा सत्कार झाला ते आमचे युवा नेते आदरणीय आमदार राहुल डिकले आणि आमदार सीमाताई हिरे आणि तो उपस्थित सर्व मान्यवर, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मत दिली म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुमच्या मतांमुळे आम्ही निवडून गेलेलो आहोत। त्यामुळे आम्ही तिघही असे आहोत की आम्ही काम करणारे आहोत। तुम्ही जर बघितलं असेल की राहुल भाऊंची सेकंड टर्म आहे, माझी आणि सीमाताईंची आता तिसरी टर्म आहे, पण तू जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आम्हाला हात दिली असेल किंवा जितूने आम्हाला हात दिली असेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत असतो। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर जी महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था आहे, या शिखर संस्थेकडनं आज नाशिक शहरातील नवनिर्वाचित तिन्ही आमदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र चेंबर हे कायम उद्योग क्षेत्रासाठी व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी नवीन काय करता येईल किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल याच्यासाठी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, याच्या मागे पाठपुरावा करत असते आणि हा पाठपुरावा करत असताना स्थानिक आमदार हे महत्त्वाची भूमिका निभावत असतात। त्यांचं सहकार्य चेंबरच्या तर्फे किंवा चेंबरच्या माध्यमातून व्यापार उद्योजकांना राहावं या सत्कारामागचा उद्देश होता। चेंबर ही संस्था ही पक्षविरहित असली तरीही जे राज्यकर्ते असतात त्यांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलेही प्रश्न व्यापाऱ्यांच्या उद्योगांचे मार्गी लागू शकत नाही, याची पूर्ण जाणीव चेंबरच्या सदस्यांना आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले उद्योग यावे, व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं निकारण व्हावं याचा प्रयत्न चेंबरच्या माध्यमातून करणार आहोत। नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2027 मध्ये येऊ घातलेला जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरासाठी जास्तीत जास्त निधी हा केंद्र शासनाकडनं ज्या पद्धतीने सध्या प्रयागराजला पुढच्या फेब्रुवारीमध्ये येऊ घातलेला जो काही सिंहस्थ आहे
जे 2200 कोटी रुपये रेल्वेने नुसते खर्च केलेले आहेत, 3200 करोड रुपये हे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत दिलेले आहेत। साधारणतः 5200 कोटीच्या आसपास निधी हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत प्रयागराजमध्ये होणार आहे। तर मला वाटतं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोघांचं महत्त्व लक्षात घेता नाशिक शहराला 6500 कोटीहून अधिक महत्त्वाची रक्कम ही सिंहस्थ निधी मिळावी ही अपेक्षा या चेंबरच्या माध्यमातून आमदारांकडनं आणि खासदारांमार्फत आम्ही केंद्र शासनाकडे मागणार आहोत। धन्यवाद। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।